वाजलेत 12. आमची उद्या ट्रिप चालली आहे कोकणला. 25 ते 30 लोक आहेत आणि आता वाजलेत 12. आम्ही पितोय चहा. उठत 3 वाजता. मग आता तुम्ही सांगा करायचं काय काय. चला ही आपली तयारी. एवढं आपण घेतलेलं आहे सोबत जाण्यासाठी. जय महाराष्ट्र मित्रांनो, जसं की तुम्ही आता बघितलं, मी तुम्हाला बोललो की 12 वाजता आम्ही चहा करतोय आणि नंतर 4 वाजता इथून निघणार आहे. तर आपली झालेली तयारी तुम्हाला दाखवते एक बार, तुम्ही बघून घ्या. ती बॅग येणार आहे आपली. एक 4 व्हीलर आहे, त्या 4 व्हीलरमध्ये आणि बाकीचे जे 25-30 रायडर आहेत ते आपले सगळे स्वतःची बाईक घेऊन रायडिंग करणार आहेत. जे काय असेल ते रूल्स रेग्युलेशन फॉलो करून करायला लागेल. तर नंतर मी तुम्हाला सांगेल 4 वाजता निघाल्यानंतर कसं निघतोय मी. जय महाराष्ट्र मित्रांनो, वाजलेत बघा आताचे आम्हाला वाटतं 3:21 झाल्यात. तर आता आपण निघतोय. माझी तयारी झालेली आहे. आता आंघोळ वगैरे करून फ्रेश कपडे वगैरे नवीन घातलेत. तरी बॅग ऑन द वे कोकण चालू झालेलं आहे. तर मी आता 3:30 वाजले तुम्हाला बोललो होतो की आपण पाठी भेटूया. तर आता गणपती गजानना दरवर्षी सालाप्रमाणे आम्ही यंदा पण ट्रिपला निघालो दर्शनासाठी येतोय. पोरांनी नवीन नवीन गाड्या घेतल्या. त्यांना बुद्धी दे का जोरात चालू नको देऊ, अशी बुद्धी दे. अंगात नको येऊ देऊ. अशी पोरांची ट्रिप सालाप्रमाणे जशी तू नेहमी सफल करतो तशी यंदाची ट्रिप सुद्धा आम्ही तू दर्शन. गणपती बाप्पा बोलेगी हर हर महादेव. पेट्रोल टाकायला थांबलेलो आहे आपण. सकाळच्या 6 वाजलेले आहेत. आपल्याला 2 तास झालेले आहेत निघून आपल्याला तिथून. आत्ता पेट्रोल टाकतोय. विषय असा की गाड्या सगळ्या लावल्या पोरं थांबलेल्या आहेत. ही आपली थार आहे. यामध्ये आपलं सगळं काय लगेज वगैरे सामान वगैरे आहे ते ठेवलेलं आहे. आता पेट्रोल पण संपलेलं आहे ॲक्च्युली, त्यामुळे गाड्या पण अशा लावल्या आहेत सगळ्या. मी आहे आता कर्जतमध्ये ठाकरे हॉटेल आहे तिथे. ठाकरे हॉटेल बघू तिथे गेल्यानंतर बघतो काय व्हिडिओज वगैरे फोटो अलाउड आहेत का, त्यानंतर काढतो आणि मग तुम्हाला दाखवलं की बाबा म्हणमध्ये काय काय आहे. सेकंड स्पॉट आहे आमचा पालीचा गणपती. पालीला आलेलो आहे इथे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. हो थोड्या वेळा दाखवतो तुम्हाला. नंतर हे 2 ठिकाण झाल्यानंतर आम्ही एक ब्रेक घेतला. त्या ब्रेकमध्ये काही क्षण, इथून पुढे आम्ही पुढचा प्रवास चालू ठेवलेला आहे. त्यानंतर दाखवेल मी तुम्हाला. ब्रेक झाल्यानंतर आपण कंटिन्युअसली कोकण साईडला राईड चालू ठेवलेले आहे. जाताना आपल्याला एक सवत्सडा धबधबा लागणार आहे, तो आपण व्हिजिट करणार आहोत. आणि त्यानंतर कंटिन्यू आपण राईड पुढे चालू ठेवून आपण एका ठिकाणी स्टे करणार आहोत. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.